You see all of people, this is the Khed Bhairanath temple. This is the location in Igatpuri station. There was so many people are coming, just like a Waje people population. वाजे कुल इनका ये दैवत है। ये डुबेर के वाजे इनका अभी आज यात्रा उत्सव था, इसलिए हम यहाँ आए। आज इस यात्रा में शामिल हुए, इसलिए हम इस देवस्थान को भेंट देने आ गए। तो हम एडवोकेट के इन परिवार से इसको देखने आए कि ये कैसे चलता है। तो माझ्या प्रेक्षकांना मी असं विनंती करतो की तुम्ही तिकडे जर दाखवा हे खेड भैरनाथ सिद्ध अष्टभैरनाथ देवस्थान खेड। तर मित्रांनो, ह्या निसर्गरम्य परिसरात सह्याद्रीच्या कुशीत छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी येऊन गेले। जे शिर्के होते त्यांचंच आडनाव हे नंतर वाजे झालं। वाजे झाल्यानंतर हे मावळ तालुक्यातील तिकडच्या तालुक्यातील होते। ते काही कालांतराने इथे देवस्थान गायींचा इथे गोठा होता। 16 एकर परिसरात हा पसरलेला गोठा होता। त्या गोठ्याच्या ठिकाणी खेडच्या भैरनाथाचा साक्षात्कार झाला। या साक्षात्कार झाल्यानंतर या ठिकाणी या देवस्थानची स्थापना वाजे परिवाराने केली। त्यानंतर इथे प्रसिद्ध झालं। तिथून ते डुबेरला स्थलांतरित झाल्यानंतर पांडुर्ली गावी स्थलांतरित झाले। असे हे वाजे परिवार दरवर्षी सालाबादप्रमाणे या ठिकाणी यात्रेसाठी येत असतात। तर त्यांचं दरवर्षी आपल्या लहान मुलांना दर्शनासाठी आणतात, त्या ठिकाणी कारणं करतात आणि आपल्या नातेवाईकांना सुद्धा या ठिकाणी आमंत्रित करतात। तर दिस इज द रिॲलिटी ऑफ वाजे फॅमिली. सो आय वॉन्ट टू से दॅट दिस इज द रिॲलिटी ऑफ वाजे परिवार. जसं कुळदैवत खंडेराव महाराज आहे जेजुरीचं बऱ्याच जणांचं, तसं हे कुळदैवत ते मानतात भैरवनाथाला आणि दर रविवारच्या दिवशी ते नारळ फोडतात. गावात त्यांच्या समजा शेतामध्ये सर्प निघाला तर ते भैरोबाला पूजतात. सर्प निघाला चावला तरी तो त्यांचं असं दैवत आहे की ते भैरोबाला त्यांनी नारळ फोडलं तर सर्प घरातून निघून जातात, अशी त्यांची आख्यायिका आहे. कालभैरवनाथ हे त्यांचं देवस्थान आहे. तर अशा या परिवाराला आम्ही यात्रेसाठी आलो आहोत. धन्यवाद. तर तुम्ही या एक दिवस भेट द्या खेडच्या भैरवनाथाला. आम्ही नमन करतो. धन्यवाद.